पैसे देऊन द्या आणि हे कंपनी बंद करा. त्याच्यानंतर तिकडचे लोक थोडंसं हायफर झाल्यानंतर तिकडं असं बोलता बोलता आपले कार्यकर्ता आणि त्यांच्या बोलण्याबद्दल तिकडं भांडण झाला. तर भांडणमध्ये ते हातापाई झाली. हातापाईमध्ये त्यांना चोट लागली. ते जे कंपनीचे लोक होते ते कंपनीच्या लोकांना ते थोडीशी चोट लागली. नंतर आम्ही SP ऑफिसला गेल्यानंतर पण SP साहेबांना म्हणाले आम्हाला की तुम्ही जे केले ते चुकीचे आहे आणि तसं करायचं नव्हता. तुम्ही पहिले माझ्याकडे आले असते तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करून पोलीस प्रशासनाला तुमच्यासोबत पाठवून ते कंपनीवर आम्ही गुन्हे दाखल करू शकत होतो. पण तुम्ही जे केले ते चुकीचे आहे. आम्ही पण मान्य केलो की हां हे चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला सांगितले नाही, पण आम्हाला असं वाटलं की आम्ही चांगल्या प्रमाणानं बोलून ते विषय तिथंच खतम करून आम्ही पैसे वगैरे देऊन ते खतम करू म्हणून. पण तसं काही झालं नाही. ते थोडंसं असं झालं की त्यांना थोडंसं चोट लागली. त्या विषयामध्ये आमच्यावर गुन्हा दाखल झाला. पण मला असं वाटते की आम्ही जे केलं आहे ते जो करत आहे, जे लोकांशी पैसे वगैरे फसवणूक, जे 47,000 रुपये ज्याप्रमाणे ते लोक घेत आहे, त्याच्यानंतर आम्ही जे केलं आहे मला असं वाटतं की ते चुकीचं नाही. जर असं काही होत असन की लोकांशी फसवणूक करत असन तर असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपू घेणार नाही. काहून की असं जे होत आहे हे बाहेर प्रांतातली कंपनी आहे. दिल्लीमधले कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना लुटत आहे, तर हे चुकीचं आहे. तर यामध्ये आम्ही जे केलं आहे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही काही चुकीचं काम केलं आहे. आणि असं काही अजून होणार तर असा विषय अजून होऊ शकते आमच्याकडून. भाऊ, या कंपनीने अल्पवयीन मुलीलाही शिकार बनवले, काय नेमकं काय प्रकरण आहे? तिथं पूर्ण असा विषय आहे, ते जे कंपनी चालवत आहे ते लोक, ते कंपनीमध्ये एक असे कोणी लोकच नाही जे काय म्हणते ते 18 वर्षाच्या वरत असे जास्त लोक नाही. पूर्ण अल्पवयीन मुलं आणि अल्पवयीन मुलीच तिथं काम करत आहे. आणि जास्तीत जास्त लोक ते पूर्ण खेडेपाड्यातले आहे. त्यानंतर या लोकांना न्याय नाही मिळाला तर आपल्या मनसेतर्फे काय होणार? मनसेतर्फे यांना सर्वांना जर न्याय नाही मिळाला, ते जे कंपन्या असे अनलिगल प्रमाणे पूर्ण देशाभरात चालत आहे त्यांच्या विरुद्ध एक मोठा आम्ही आंदोलन काढणार. आणि ते आंदोलन एवढा मोठा राहणार की जर यांना ते कंपन्या बंद नाही झाले आणि यांना न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून ते कंपन्या आम्ही फोडून त्यांना न्याय मिळवून देईल.